ह्याच्याकडे लक्ष न देता फडणवीस काय करतायत, त्यांचं कुठलं ऑपरेशन चाललंय, शिंदे साहेबांचं काय, त्यांच्या मुलाचं काय, हे कशासाठी चाललेलं आहे? आज खरं तर पक्षाची जी परिस्थिती आहे ती कधी कधी बघून आम्हाला सुद्धा वाटतं की कधीतरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही पक्षाकडे, कधीतरी म्हणणार आहात की नाही की आमचं काहीतरी चुकतंय, आम्हाला काहीतरी रिपेअर करायला पाहिजे, आम्हाला काहीतरी आमच्या कार्यकर्त्या. आता बघा, जेव्हा खासदार येणार होते तेव्हा त्यांना कळलं होतं, त्यांना कुणकुण लागली होती, परंतु त्यांनी काय केलं, इनफॅक्ट आम्हाला असं ऐकू आलं की त्यांनी खासदारांना सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जावं, आम्हाला काही कुणाची गरज नाही. आताही त्यांनी तसं सांगितलं, सचिन अहिर गेले तरी काही फरक पडत नाही. जर सचिन अहिर एवढेच टाकाऊ होते तर राष्ट्रवादीतून तुम्ही घेतलं, त्यांना आयात केलं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की हा माणूस फक्त सत्तेसाठी येतोय. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा व्यक्ती येतात तेव्हा ते तुमच्या विचारांसाठी येतात, आणि जेव्हा तुमच्यातून जातात तेव्हा ते पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जातात. हा दुटप्पीपणा आहे आणि हा दुटप्पीपणा कुठेतरी थांबवला पाहिजे. आम्ही जे काही केलं हे आम्ही कायद्याच्या चौकटीत केलेलं आहे. अखिलजी, त्यांचं उत्तर तुम्हाला पटतंय का? आणि ऑपरेशन देवेंद्र आहे या मुद्द्यावर तुम्ही ठाम आहात? 100% आम्ही या गोष्टीवरती ठाम आहोत की हे जे काय ऑपरेशन आहे ना, हे ऑपरेशन त्यांचंच अंतर्गत एकमेकांबरोबर चालू आहे. आणि ह्यांचे जे काय ते अर्धवट डॉक्टर आहेत ते वारंवार हे म्हणतात, आव आणतात अशा प्रकारे की आम्ही म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुठेतरी आमदारांना, खासदारांना स्वतःबरोबर ठेवण्यासाठी अकार्यक्षम राहिले. जर त्यांचं अकार्यक्षम राहणं हे सत्तेच्या बद्दल असेल तर 100%, कारण ज्या लोकांना सत्तेचीच लालसा आहे, ज्यांना सत्तेचीच पदं पाहिजे, आता आमच्याकडे सत्ता नाही आहे, आम्ही त्यांना सत्तेची पदं देऊ शकत नाही. त्यांना सत्तेतले काय ते फायदे हवेत ते सगळे आम्हाला देता येणार नाही. जे एकनिष्ठ आहे, ज्यांच्यामध्ये लढाई करायची क्षमता आहे, जे विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतात, त्यांच्याबरोबर राहून आम्ही लढा देतोय. 2024ला दिला लढा, तो खासदारकीच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलं. तुमच्याच 3 उमेदवारांना पराभूत करून हे 6 पैकी 3 खासदार निवडून आलेले, तेव्हा निवडून आलेले. पण तुम्ही चोरले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक संघर्ष सुरू आहे, लढा सुरू आहे, हे आपल्याला मान्य करायला हवं. पण अखिलजी, मी विनंती करतो दोघांनाही कृपया प्रश्नाची उत्तरं द्या. दोघं एकमेकात भांडण करू नका, वाद करू नका. एकमेकांबद्दल फक्त आमच्याकडे बोटं दाखवणं याला काही अर्थ नाहीये, याला काही अर्थ नाही. स्वतःकडे अखिलजी, अखिलजी मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू दे. अखिलजी, आता काही मला कमी करा, दोष कमी करा. तुम्ही सत्तेत दोघांनाही विनंती, आपण दोघांनाही विनंती करतोय. मला अखिलजींना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं शीतलजी, अखिलजी, दोघांनाही विनंती, कृपया माझा पुढचा प्रश्न आहे, कृपया माझा पुढचा प्रश्न ऐका. अखिलजी, सातत्यानं